नमस्कार मित्रांनो, मी धनंजय भाटे आणि हा आपला साप्ताहिक आढाव्याचा भाग दुसरा. अमेरिकेत चलनवाढ नेहमीच्या 2% वाढून 8.5% गेली आहे. त्यामुळे बुधवारी अमेरिकेत शेअर बाजार कोसळला. त्याचा परिणाम म्हणून भारतातील शेअर बाजारही गुरुवारी कोलमडला. परंतु त्यानंतर चीनच्या मध्यवर्ती बँकेने विकास वाढावा या हेतूने व्याजदर कमी केले. त्याचा परिणाम असा झाला की आशियातील सर्व शेअर बाजार तेजीत आले. भारतातही सेन्सेक्स 1534ने वाढून 54,326वर बंद झाला आणि निफ्टी 457ने वाढून 16,266वर बंद झाला. तर शेअर बाजारातील चढ उतार हे गोखल्यांच्या अंकगणितातल्या माकडासारखे असतात. जसे 4 फूट वरती जा, 3 फूट खाली ये आणि हे असे चालू राहणारच. असो, आता आपण पुढील आठवड्यात घेण्यास योग्य असे शेअर्स शोधूया. त्यासाठी आपण एपिक PNF ही संगणक प्रणाली सुरू करूया. ही प्रणाली सुरू झालेली आहे. ती आपण मॅक्झिमाइज करूया. आता आपण सगळ्यात ताजा डेटा, शेअर मार्केटचा डेटा आपण आपल्या संगणक प्रणालीच्या डेटाबेसमध्ये म्हणजेच विदा प्रणालीत वर्ग करूया. तर मी आता 5 फ्रेज भरत आहे. तर आपण लेटेस्ट डेटा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा BSEचा डेटा, सगळ्यात अलीकडचा म्हणजे 20 मे 22चा हा डेटा आपण ते असलेलं फोल्डर पण निवडलेला आहे. आता आपल्या विदा प्रणालीत मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या सर्वात वरच्या 100 शेअर्सचा डेटा वर्ग झालेला आहे. त्या 100 शेअर्सची नावे या यादीत आलेली आहेत. तर या यादीतनं आपण एक एक करून शोधण्याच्या ऐवजी आता आपण स्कॅनर सुरू करूया आणि मशीनला कामाला लावूया. आता मशीनच आपल्यासाठी पुढील आठवड्यास घेण्यास योग्य असे शेअर्स निवडून देईल. आपण ओके करूया. तर या यादीत काही शेअर्सची नावे आलेली आहेत. आता ते खरंच घेण्यात योग्य आहेत का नाही आपण ते एक एक करून बघूया. पहिल्यांदा अडाणी पोर्ट्सचा बघूया. अडाणी पोर्ट्सच्या 20 मेला बाय सिग्नल दिलेला आहे 764 रुपयावर. तो आता लोकप्रिय आहे का नाही हे आपण व्हॉल्यूमवरून बघूया. व्हॉल्यूम आदल्या दिवशीपेक्षा जवळजवळ दुपटीने वाढलेला दिसतोय. ही वाढ जरी उत्तम नसली तरी मध्यम स्वरूपाची आहे. त्यामुळे अडाणी पोर्टचा शेअर हा घेण्यासाठी नक्कीच विचार करण्याजोगा आहे. तर आता कधी घेता येईल हे आपण कॅन्डलस्टिक चार्टवरनं बघूया. आता कॅन्डलस्टिक चार्ट आला आहे. तर त्याचा सगळ्यात अलीकडची कॅन्डल आपण बघूया. ही चांगली मोठी हिरवी कॅन्डल आहे आणि स्टॉक हा तेजीत दिसत आहे. त्यामुळे हा जर स्टॉक
772च्या वरती जाण्यात जर ओपन झाला किंवा वाढला 772पर्यंत किंवा वरती, तर आपण तो घेण्याचा निश्चितच विचार करूया. हा वाढलेला स्टॉक निश्चितच 820 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 772 ते 820 अशा हा वाढण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला आपल्या वाढण्याच्या ऐवजी जर हा स्टॉक कमी व्हायला लागला, आपण ठरवलेल्या विरुद्ध दिशेने जायला लागला, तर तो आपण निश्चितच $745च्या पेक्षा जर स्टॉक कमी व्हायला लागला, तर आपण तो विकून आपलं नुकसान सीमित ठेवू शकतो. तर 745 ही आपली स्टॉप लॉस लेवल झाली. टार्गेट आपलं 820चं झालेलं आहे. आणि आपण घेणार आहोत तो जवळजवळ 772च्या वरती हा स्टॉक गेल्यावर, वाढल्यावर. तर अडाणी पोर्ट्स हा एक शेअर जरूर घेण्यासारखा आहे, असे माझे मत आहे. तर त्याच्या पुढचा स्टॉक आहे हा एशियन पेंटचा आहे. एशियन पेंटने 18 मेला बाय सिग्नल दिलेला आहे. हा सगळ्यात अलीकडचा बाय सिग्नल आहे, 3096 रुपयांवर. पण त्यानंतर या आलेखात काही बदल नाही आहेत. 18 मेच्या नंतर 2 दिवसात त्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यात आपण व्हॉल्यूम बघूया. व्हॉल्यूम अगदीच कमी आहे, त्यामुळे या स्टॉकचा आपण विचार करणार नाही आहोत. त्याच्या पुढचा स्टॉक आहे बायोकॉनचा. बायोकॉनने 339 रुपयाला बाय दिलेला आहे. हा 20 मे रोजी सिग्नल आलेला आहे, अगदी अलीकडचाच आहे. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम आपण बघूया. ज्याचाही व्हॉल्यूम बऱ्यापैकी वाढलेला दिसतो. आधीच्या दिवसापेक्षा हा जवळजवळ 1.5 पटीने वाढलेला दिसत आहे. तर बायोकॉन हे घेण्यात जोगा आहे, पण तो कधी घ्यायचा हे आपण आता कॅन्डलस्टिक चार्टवरून ठरवूयात. त्यासाठी सगळ्यात अलीकडची कॅन्डल बघूयात. ही चांगली सशक्त कॅन्डल दिसत आहे. जर आपला शेअर हा या कॅन्डलच्या हायला म्हणजे 341च्या वरती जर आपला स्टॉक ओपन झाला किंवा गेला, तर आपण हा स्टॉक घेण्याचा विचार करूया. तर याला थोडा अवरोध आहे, पण तो साधारण 347 रुपयाला आहे. तर आपण हा 341 वरनं घेतल्यावर हा शॉर्ट टर्मसाठी 347 पर्यंत जाऊ शकतो. पण तो त्यानंतर दुसरं टार्गेट जे आहे आपले ते 350चे आहे. 347 ते 350 पर्यंत हा स्टॉक वाढण्याची शक्यता आहे. पण जर हा स्टॉक न वाढता कमी व्हायला लागला, तर आपलं नुकसान आपण सीमित करू शकतो. तर त्यासाठी आपण स्टॉप लॉस कितीला लावायचा याचं बघूया. आपण स्टॉप लॉस 325च्या खाली
ठेवून आपलं नुकसान सीमित करू शकता. जर आपल्या विरुद्ध दिशेने स्टॉक जायला लागला तर. या पुढचा स्टॉक आहे कोल इंडिया. कोल इंडिया 185 रुपये 71 पैशाला 20 मेला बाय सिग्नल आलेला आहे. पण 186 रुपये 75 पैशापर्यंत त्याला रेजिस्टन्स दिसत आहे, अवरोध दिसत आहे. त्यामुळे हा जर 187च्या वरती गेला तर हा घेण्याचा विचार करू शकता. पण तो खरंच घ्यावा का हे आपण हा स्टॉक लोकप्रिय आहे का याच्यावरून ठरवणार आहोत. त्यासाठी आपण व्हॉल्यूम बघूया. व्हॉल्यूम वाढण्याच्या ऐवजी कमीच झालेला आहे. त्यामुळे या स्टॉकचा आपण शक्यतो विचार करू नये. तर इंडस टॉवर हा स्टॉक बघूया. चा चार्ट बघूया. या चार्टने 201 रुपये 72 पैशाला बाय सिग्नल दिलेला आहे 20 मे रोजी. तर आपण त्याचा आता व्हॉल्यूम बघूया. याच्यात एक व्हॉल्यूम फारसा नाही आहे, फारच कमी आहे. त्यामुळे या स्टॉकचा विचार करण्याची जरुरी नाही. मेरिकोचा स्टॉक बघूया. आता मेरिकोने 20 मेला 527 रुपयाला बाय सिग्नल दिलेला आहे. आपण आता मेरिकोचा व्हॉल्यूम बघूया. व्हॉल्यूम आदल्या दिवसापेक्षा जवळजवळ दुप्पट वाढलेला आहे, दुप्पट झालेला आहे तो साधारण. आणि व्हॉल्यूम आहे 1 लाखाच्या आसपास. तर आपण याचा विचार करू शकता. अगदी व्हॉल्यूम त्या मानाने कमी आहे तसं, तरी आपण याचा विचार करू शकता. पण कधी घ्यायचा हे आपण कॅन्डलस्टिक चार्टवरनं ठरवूयात. तर त्यासाठी सगळ्यात अलीकडच्या कॅन्डलवर आपण लक्ष केंद्रित करूया. या कॅन्डलचा हाय आहे 531 रुपये 55 पैसे. या लेवलला आपल्याला अवरोध आहे, कारण 530 रुपयाला अवरोध आहे. आणि तर हा समजा 531ची लेवलवरनं त्यापेक्षा समजा समजा 532ला गेला तर आपण याचा विचार करू शकतो. हा 532 होऊन साधारण 550 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आपण आपलं स्टॉप लॉस साधारण 505 रुपयाच्या आसपास ठेवू शकता. आपण घेण्याचा विचार 531ला करतोय, 532ला, आणि स्टॉप लॉस 505 रुपये. त्यामुळे हा रिस्क रिवॉर्ड रेशोच्या दृष्टीने हा स्टॉक घेण्यासारखा नाही आहे, कारण यात आपल्याला जोखीम जास्त आहे, फायदा कमी आहे. तर आपण येस बँकचा चार्ट बघूया. येस बँकने 13 रुपये 95 पैशाला बाय सिग्नल आलेला आहे. तो आलेला आहे 20 मे रोजी. तर आपण त्याचा व्हॉल्यूम बघूया. त्याच्यात व्हॉल्यूम खूपच आहे, चांगल्यापैकी आहे. येस बँकेचा साधारण 2,80,00,000 म्हणजे जवळ 3 कोटीचा व्हॉल्यूम आहे. तर आता
हा ₹13.95 त्याला 14 रुपयाला इमिजिएट अवरोध आहे. 14 रुपये ते 14 रुपये 10 पैशापर्यंत. त्याच्यापेक्षा समजा हा जर 14-20 पर्यंतच्या वरती गेला तर हा स्टॉक घेण्याचा विचार जरूर करावा. आता मी अंदाज फुली गोळ्या पद्धतीने सांगितला. तर आता आपण तो कॅन्डलस्टिक प्रमाणे योग्य आहे का बघूया. याला मी म्हटलं तसं याला अवरोध आहे, पण हा समजा 14.30च्या वरती समजा गेला तर आपण 14.20ला म्हटलं होतं पॉईंट अँड फिगर प्रमाणे. तर कॅन्डलस्टिक प्रमाणे हा समजा 14.30च्या वरती गेला तर हा या स्टॉक घेण्याचा विचार आपण करू शकतो का हे आता आपण बघूया. हा 14.30च्या वरती जाऊन 14.50ला त्याला परत अवरोध आहे. पहिलं टार्गेट 14.30च्या 30 पैशाचं आहे, 14.50चं. तर 14.50ची समजा लेवलच्या वरती हा जर गेला तर हा अजून वाढू शकतो. तर हा किती वाढू शकतो आपण आता याच्यावरनं ठरवूया. 16 रुपये 25 पैशापर्यंत हा वाढू शकतो. 14 रुपये 30 पैशापासून 16 रुपये सव्वा 16 रुपयापर्यंत हा स्टॉक वाढण्याची शक्यता आहे. आणि आपली स्टॉप लॉस लेवल काय ठेवावी, तर आपण या कॅन्डलच्या पेक्षा खाली ठेवूया थोडी. 13 रुपये 65 पेक्षा खाली जर आले स्टॉक, आपण घेतलेल्या स्टॉकची किंमत खाली आली 13 रुपये 65 पेक्षा, तर हा स्टॉक आपण विकून टाकावा आणि आपले नुकसान सीमित करावे. हे मी कॅन्डलस्टिकवरनं सांगितले. तर तेच आपण पॉईंट अँड फिगर काय म्हणतात ते सांगूया. पॉईंट अँड फिगरप्रमाणे ते स्टॉप लॉस लेवल 13 रुपये 65 पैसे झालेले आहे साधारण कमीत कमी स्टॉप लॉस लेवल. तर हे होते पुढच्या आठवड्यात घेण्यास योग्य असे काही शेअर. तर हे शेअर्स जे आहेत ते अगदीच पहिल्या दिवशीच वाढतील असे काही नाही, सोमवारीच वाढतील असं काही नाही. यासाठी आपल्याला आठवडाभर पण थांबावं लागू शकतं किंवा 15 दिवसही थांबावं लागू शकतं. हे जे शेअर्स आपण या एपिक PNF या प्रणालीने बघत आहोत हे स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टीने ट्रेड करण्यास योग्य असे आहेत. तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, तर एक दिवस किंवा त्या काही आठवडे आपण शेअर आपल्याजवळ ठेवू शकतो, शेअर वाढेल या हिशोबाने. या दृष्टीने घेतलेले शेअर्सना या पद्धतीने केलेल्या ट्रेडिंगला आपण स्विंग ट्रेडिंग असे म्हणतो. या विरुद्ध डे ट्रेडिंग असतात, जे म्हणजे एका दिवसात आपण सकाळी घेतो किंवा संध्याकाळी विकून टाकतो. त्यापेक्षा जास्त आपण आपली पोझिशन ठेवत नाही. त्यामुळे आपली जोखीम त्या दिवसापूर्वीच मर्यादित असते. तर हा होता या आठवड्याचा साप्ताहिक आढावा आणि काही शेअरचा पुढील आठवड्यासाठी घेतलेला शोध. जर आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्याला धन्यवाद. थँक्यू. पुढच्या आठवड्यात परत भेटूया.